मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत. आजची आपली प्रमुख बातमी आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारीची मोठी बातमी. राज्य कर्मचारी संदर्भात 3 मोठे शासन निर्णय निर्गमित. माहिती जाणून घ्या सविस्तर. या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात इतर 3 महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 26/2/2026 रोजी करण्यात आले आहेत. या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या बातमीच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे. तर चला पाहूया पुढील बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 3 महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाले असून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. कर्मचारी संदर्भात 3 महत्वपूर्ण शासन निर्णय 26/2/2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया. ते स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी, ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. शासन निर्णय क्रमांक 1, वेतन अनुदानाच्या संदर्भातला शासन निर्णय महत्वाचा आहे. माहे फेब्रुवारी पेढीन मार्च वेतन देयकात अनुदान निधी वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. नियमित वेतन देयक कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता व थकबाकी, घरभाडे तसेच पेन्शन धारकांना सुद्धा 58% दराने महागाई सवलत देण्याच्या संदर्भात अनुदान उपलब्ध करून दिले आहेत. शासन निर्णय क्रमांक 2, सेवेत राहण्याची पात्र किंवा अपात्रता आजमावण्यासाठी पुनर्विलोकन करण्याच्या संदर्भातला हा निर्णय आहे. हा निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छ विभाग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाच्या 50 आणि 55 वर्षा पलीकडे अर्थकारी 30 वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजमावण्यात येत आहेत. आणि हाच निर्णय सर्व विभागासाठी सुद्धा आता लागू होणार आहे आणि लागू झाला आहे. प्रत्येक वेळेस एक विभागाची माहिती घेतली जात आहे आणि म्हणूनच सेवा कालावधी, पुढे राहण्याची पात्रता आणि अपात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समितीचे पुनर्गठन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नियमित वेतन देयक कर्मचाऱ्यांच्या 58% दराच्या भत्त्याने, पेन्शनधारकांना 58% दराने महागाई भत्ता ज्यावेळेस उपलब्ध करून दिला जातो त्यावेळेस त्याची सेवा ही तपासल्या गेली पाहिजे असंही शासनाचं मत आहे. म्हणून शिक्षण विभागामध्ये सुद्धा आता हा शासन निर्णय निर्गमित होणार आहे. तर पुढील बाबतीत महत्वाची तिसरी अत्यंत महत्वाची विभाग आहे AMBI प्रणाली सुरू. शासन निर्णय क्रमांक 3 आहेत. राज्याच्या गृह विभागाअंतर्गत AMBIS प्रणाली बंद करून केंद्र सरकारी NAFIS प्रणाली सुरू करण्याबाबत गृह विभागाने मंजुरी दिली आहे आणि सर्व नवीन प्रणाली सुरू केल्यामुळे गृह विभागाचे सर्व अपडेट या नवीन प्रणालीवर उपलब्ध होणार आहे. यासाठी गृह विभागाने नवीन प्रणाली सुरू केली आहे. या संदर्भात तिन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर म्हणजे शासन निर्णयाच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आल्या आहे. शासन निर्णयाच्या लिंक हे पांढऱ्या अक्षराने दिसत आहे. ही लिंक आहे, ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.